नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ जोशी, ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, लाईफ कोच आणि IPHM ॲक्रेडिटेड काउन्सिलर. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे तो म्हणजे की आयुष्याचं चलन श्वास. मंडळी, आपल्याला माहिती आहे की दैनंदिन आयुष्यात आपल्याला आर्थिक व्यवहार करण्यासाठी, डे टू डे ॲक्टिव्हिटीजसाठी जे चलन लागतं ते म्हणजे आपण पैशा थ्रू आपण सगळे व्यवहार करतो. तर ते प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळे असतं. भारतामध्ये रुपये आहे, कुठे पाऊंड आहे, कुठे डॉलर आहे आणि कुठे आणखीन काही. पण तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा मित्रांनो, सगळीकडं ॲज अ लाईफ म्हणून जे चलन आहे ना ते एकच आहे, कॉन्स्टंट आहे आणि ते श्वास. ते म्हणजे श्वास. सो हा विषय घ्यायचं कारण काय माहिती आहे का मित्रांनो, तर श्वास हे इतकं महत्त्वाची गोष्ट आहे ना की याच्यावरती तुम्ही कितीही PhD केल्या तरी कमी आहेत. आणि फक्त ही एक गोष्ट फॉलो करून, श्वासांचा आदर करून आहे ना मित्रांनो, आपण खूप काही आयुष्यामध्ये अचीव करू शकतो. सो त्यामुळेच म्हणलं की श्वास हा विषय आज घ्यावा. तर ह्याच्यामध्ये जे आपण कालच्या रीलमध्ये बघितलं की जेवढे तुमचे श्वास संथ होतात, जेवढे तुम्ही डीप ब्रिदिंग करता ना मित्रांनो, तेवढं तुम्ही खूप रिलॅक्स फील करता, तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ वाढतं, तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढते, तुमची सेन्सिटिव्हिटी वाढते आजूबाजूला आपलं जे वातावरण आहे त्याबद्दलची. आणि जेवढं तुम्ही शॉर्ट ब्रिदिंग करता, खूप वेगाने श्वास घेताना, तेवढं तुम्ही ते इंडिकेट करते की तुम्ही टेन्शनमध्ये आहात. त्यांनी तुमची सेन्सिटिव्हिटी कमी होते खूप आणि तुम्ही रिॲक्टिव्ह मोडमध्ये जास्त जाता, खूप कमी लिसनिंग मोडमध्ये असता अशा वेळी तुम्ही. सो त्यामुळेच म्हणलं की जर तुम्ही फक्त एक टेक्निक शिकलात ना की डीप ब्रिदिंग कसं करायचं आणि त्यानुसार आपलं क्वालिटी ऑफ लाईफ कसं वाढवायचं, तर खूप मोठी प्रगती होऊ शकते मित्रांनो आयुष्यात. याबद्दलच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे सद्गुरू जग्गी वसुदेवजी यांचं एक पुस्तक आहे, आत्मज्ञानाचे विज्ञान म्हणून. तर त्याच्यामध्ये एक त्यांनी खूप छान गोष्ट सांगितली त्यांनी. एक ती मला तुमच्या समोर आज ठेवायची आहे. ती फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका. सो ती गोष्ट अशी आहे मित्रांनो की सामान्यतः माणूस दर मिनिटाला 12 ते 15 वेळा श्वास घेत असतो. जर तुमचा श्वास 12वर स्थिर राहिला तर पृथ्वीच्या वातावरणाचे ज्ञान तुम्हाला होतं. हाच वेग खाली आणून 9वर स्थिर झाला तर पशुपक्ष्यांची भाषा तुम्हाला समजू शकते. आणि जर तो 6वर आणलात तर पृथ्वीची भाषा तुम्हाला अवगत होईल. आणि तो जर मिनिटाला 3 या पातळीवर स्थिर झाला तर सृष्टीच्या उगमाचे ज्ञान तुम्हाला होईल. सो हे काही श्वास रोखून धरण्याचे व्यायाम नाही आहेत किंवा जबरदस्तीने श्वास रोखणेही नाही आहे मित्रांनो. हठयोग व प्रगत योग साधनेच्या द्वारे हे शक्य होतं. त्याच्यामुळे माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, कुणीही ते स्वतःहून डायरेक्ट करायला जाऊ नये. तज्ज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच ते करावेत. याचं रेफरन्स द्यायचं कारणच हे होतं मित्रांनो की श्वासांमध्ये एवढी जादू आहे ना की ते तुमचं फक्त श्वास घेण्याची पद्धत आपण बदलली ना तर तुमचं आयुष्य अंतर्बाह्य बदलू शकतात. आणि ही एवढी बेसिक गोष्ट आहे ना मित्रांनो, तरीही आपण त्याला खूप कॅज्युअली घेतो. पण त्याच्याकडे जर आपण खूप गांभीर्याने बघितलं ना तर आपलं क्वालिटी ऑफ लाईफ एकूणच खूप छान होईल आणि एकूणच जगण्याचा आनंद द्विगुणित 10x होईल असं आपण म्हणू शकतो. सो तुम्हाला जर आजचं रील आवडलं असेल तर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तुमचाच सौरभ. जय हिंद.